लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 ऐतिहासिक आणि धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. हे निर्णय ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या आनंदात वाढ झालेली आहे. आता अपात्र बहिणी पात्र होणार, लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार, अशा संदर्भातले 3 धडाकेबाज निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले. आता यातला पहिला निर्णय, ज्या बहिणींची केवायसी राहिली होती, 31 मार्च केवायसीची लास्ट तारीख होती, तरीही त्या बहिणींनी केवायसी केली नाही किंवा ज्यांची करूनही त्याच्या चुका होत्या, त्यांच्यासाठीची गुड न्यूज या पहिल्या निर्णयामध्ये आहे. तर दुसरा निर्णय असा आहे की तो ऐकून लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागणार. तो निर्णय जो आहे तर तो मागच्या पैशांचा आहे. 50% लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचे मागचे पैसे राहिलेले आहेत. काहींचे जानेवारीचे राहिले, त्यांचे फेब्रुवारीचे, तर काहींचे डिसेंबरचे राहिले, तर काही बहिणींचे मागच्या वर्षीच पैसे बंद झाले होते. तर अशा सगळ्या बंद झालेल्या बहिणींचे पैसे चालू करण्याचा दुसरा निर्णय आहे. तर तिसरा निर्णय हा मार्चच्या हप्त्याचा आहे. मार्चच्या हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीत नाव येण्यासाठी एक कागदपत्र जमा करायला सांगितलं आहे. ते कागदपत्र जमा केलं की तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहेत. सरकारने महिलांच्या आनंदात वाढ करण्यासाठी 3 अतिशय मोठे निर्णय घेतले आहेत. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, त्यांचे पैसे बंद झाले होते, आता त्या महिलांना पुन्हा एकदा पात्र होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. यासोबतच मार्चचा हप्ता आता जमा करण्याचा निर्णय झालेला आहे. पहा, आता सगळ्या बहिणींच्या सगळ्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत. मागचे राहिलेले पैसे देखील जमा होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असल्यामुळे ही माहिती 100% खरी आहे. आता जर तुम्ही अपात्र असाल किंवा तुमचे मागचे पैसे राहिले असतील किंवा तुमची केवायसी करायची राहिली असेल, तर तुमचे हप्ते कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी तुम्हाला एक काम ताबडतोब करायला सांगितलेलं आहे. मग ते काम नेमकं कोणतं आहे की ज्यामुळे पैसे तुमचे इथून पुढचे थेट तुमच्या खात्यात येतील? लक्षात घ्या, सरकारने ही शेवटची संधी दिली आहे. यानंतर संधी दिली जाणार नाही. त्यामुळे ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कळकळीने सांगितलंय की जर तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे हवे असतील तर हे एक काम तुम्हाला करावंच लागेल. गेल्या काही दिवसांपासून फेब्रुवारीच्या हप्त्याचं वाटप झालं, पण अनेक बहिणींच्या पदरात अजून 1 रुपयाही पडला नव्हता. त्यामुळे अनेक महिलांची नाराजी होती. काही दुर्दैवी बहिणींना तर नोव्हेंबरपासूनचे हप्ते मिळालेले नाहीत, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड संताप होता. अखेर महिलांनी सरकारला जाब विचारला आणि ठाम मागणी केली की आमचे सर्व थकीत पैसे आम्हाला मिळालेच पाहिजेत आणि अपात्र बहिणींसाठी ही केवायसीची जाचक अट शिथिल करा. तुमच्या याच आक्रोशाची दखल घेत सरकारने पहिला मोठा निर्णय घेतलाय, ज्यानुसार जुने सर्व थकीत हप्ते आणि येणारा मार्चचा हप्ता असे सर्व पैसे आता एकरकमी वितरित केले जाणार आहेत. दुसरा मोठा निर्णय आहे केवायसी बद्दल. अनेक महिलांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. कुणाचं तरी चुकून दुसरीकडेच क्लिक झालं होतं, तर कुणाची तारीख निघून गेली होती. खरं सांगायचं तर 50%हून अधिक बहिणींच्या केवायसीमध्ये काही ना काही घोळ झाला होता, ज्यामुळे त्यांचे हप्ते कायमचे बंद होण्याची भीती निर्माण झाली होती. म्हणूनच सरकारने या दुसऱ्या निर्णयाद्वारे पुन्हा एकदा केवायसी दुरुस्त करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आज सरकारने एकाच वेळी 3 मोठे धमाके केले आहेत. मुख्यमंत्री स्वतः म्हणालेत की जर तुम्हाला पुढचे पैसे नियमित हवे असतील आणि जुने अडकलेले पैसे मिळवायचे असतील तर 2 महत्त्वाची कामं तुम्हाला तातडीने उरकायची आहेत. माझ्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी शेवटची आणि मोठी संधी चालून आली आहे, हे लक्षात ठेवा. काल परवापर्यंत अशी भीती वाटत होती की लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या योजनेतून बाहेर फेकल्या जात आहेत. फक्त नशीबवान महिलांनाच पैसे मिळत आहेत आणि अनेकींना तर मेसेज सुद्धा येत नव्हते. पण आता सरकारने ही कोंडी फोडली आहे. नीट लक्ष द्या, ही माहिती तुमच्यासाठी सोन्यासारखी मोलाची आहे. आता ते 3 मोठे निर्णय नेमके काय आहेत आणि ते 2 कोणते बदल आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 1 सेकंदही स्किप करू नका, कारण तुमचे रखडलेले पैसे आणि पुढचे येणारे हप्ते हे सर्व काही याच माहितीवर अवलंबून आहे. या व्हिडिओतला प्रत्येक शब्द खूप बारकाईने ऐका, कारण प्रत्येक निर्णयामागे काही अटी आणि काही कामं दडलेली आहेत. ती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सर्वात आधी आपण पाहणार आहोत की डिसेंबर आणि जानेवारीचा रखडलेला हप्ता तुमच्या खात्यात पुन्हा कसा येणार. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची केवायसी अपूर्ण आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरताना चुका केल्या आहेत, त्यांना आता नेमकं काय पाऊल उचलावं लागेल. आणि सर्वात कळीचा मुद्दा जो व्हिडिओच्या शेवटी आहे, तो म्हणजे फेब्रुवारी-मार्चच्या हप्त्याचा नक्की काय होणार. हा व्हिडिओ तुमच्या आर्थिक आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे, त्यामुळे नीट ऐका.
गेल्या 2-3 महिन्यांपासून तुम्ही जर तुमच्या हक्काच्या 1500 रुपयांची डोळ्यात तेल घालून वाट बघत असाल किंवा एखादा हप्ता आला पण पुढच्या हप्त्याचं काय होणार या चिंतेत असाल तर तुमचं टेन्शन आता संपलंय. खुद्द मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे का रखडले, KYC मध्ये नक्की काय चूक झाली आणि मार्चचा हप्ता तुमच्या खात्यात नक्की कधी आणि कसा जमा होणार या सर्व शंकांची उत्तरं तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओमध्ये मिळतील. फेब्रुवारीत सुरू झालेलं हप्त्यांचं वाटप मध्येच का थांबलं, लाखो महिलांच्या खात्यात अजून पैसे का पोहोचले नाहीत, यामुळे संतापलेल्या हजारो बहिणींनी रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारला होता. तुमच्या याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार अमोल खताळ आणि विखे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. केवळ तांत्रिक चुकांमुळे ज्या गरीब महिला योजनेतून बाहेर पडल्यात त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी देऊन पात्र करा अशी मागणी त्यांनी लावून धरली आणि अखेर सरकारने त्याला हिरवा कंदील दाखवलाय. आता कान देऊन नीट ऐका. या व्हिडिओत आपण बघणार आहोत की जानेवारी-फेब्रुवारीचे जे पैसे बँकेत लटकलेत त्यासाठी सरकारने काय उपाय केलाय. ज्या महिलांची KYC चुकली किंवा अपूर्ण राहिली त्यांनी आता स्वतःहून काय करायचं आणि फेब्रुवारी-मार्चचे नवीन हप्ते तुमच्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. गेल्या काही दिवसांत गावोगावी महिलांनी चक्काजाम आंदोलनं केली होती. फेब्रुवारीचे पैसे फक्त काही मोजक्याच महिलांना मिळाले आणि बाकीच्यांना फक्त प्रतीक्षा करावी लागली. यामुळे भीतीचं वातावरण होतं. भंडारा गोंदियात तर मोठा रस्ता रोको झाला होता. निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न विचारला जात होता. पण खरं कारण राजकारणात नसून टेक्निकल प्रॉब्लेममध्ये आहे. KYC पूर्ण नसल्याने लाखो महिला लाभापासून वंचित राहिल्यात. म्हणूनच सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतलाय. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी जुने हप्ते रखडण्याची 5 धक्कादायक कारणं समोर आणली आहेत. माझ्या भगिनींनो, नीट ऐका, कारण ही चूक तुम्ही पुन्हा केली तर तुमचे पैसे कायमचे बंद होतील आणि तुमची मोठी अडचण होईल. पहिली मोठी चूक म्हणजे KYC करताना झालेला गोंधळ. पोर्टलवर विचारलं होतं की घरात कुणी सरकारी नोकरीत आहे का. बिचाऱ्या साध्या महिलांनी घाईत तिथे हो वर क्लिक केलं. प्रत्यक्षात घरात कुणीच सरकारी नोकर नव्हतं, पण त्या एका क्लिकमुळे हजारो बहिणी थेट अपात्र झाल्या. यावर काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. दुसरं कारण म्हणजे आधार कार्डचा गोंधळ. एकाच घरातल्या 2 स्त्रियांनी फॉर्म भरताना वडिलांचंच किंवा पतीचंच आधार कार्ड अर्जाला जोडून दिलं. सिस्टमने याला डुप्लिकेट मानलं आणि तुम्हाला बाद केलं. तिसरं कारण म्हणजे तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणं, ज्याला आपण DBT म्हणतो. चौथं कारण म्हणजे OTP यायला झालेला उशीर. आणि 5वी मोठी चूक म्हणजे एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले अनेक अर्ज. याच 5 गंभीर चुकांमुळे तुमचे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते लटकले होते. आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग नीट समजून घ्या. सरकार आता तुम्हाला KYC दुरुस्त करण्याची शेवटची संधी देत आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी विनंती केल्यामुळे आता KYC दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा उघडलं जाणार. अंतिम तारीख पूर्वी 31 मार्च होती, आता ती वाढवून दिलेली आहे. ती आता 30 एप्रिल झालेली आहे. 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्ती किंवा KYC करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे मार्चचा हप्ता. सरकारने यासाठी तब्बल 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या फक्त 4-5 दिवसांत तुमच्या खात्यात मार्चचे पैसे जमा होऊ शकतात. बहिणींनो, मगाशी आपण मुख्यमंत्र्यांशी घेतलेले हे 3 मोठे निर्णय. पण आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे पैसे खातं सुरक्षितपणे जमा होण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती प्रोसेस करायची आहे. कारण असा व्हिडिओ बघून पैसे येणार नाही, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन काही गोष्टी तपासाव्या लागतील. अनेक बहिणी मला कमेंट्समध्ये विचारतात की दादा, आमचे पैसे अडकलेत, आम्ही काय करू. तर आता मग नीट ऐकून घ्या. मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्ही हवं तर हे लिहून घ्या किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्टेप 1, आधार लिंकिंग किंवा DBT स्टेटस तपासा. सर्वात आधी तुमच्या बँकेत जा आणि विचारा की तुमच्या आधार कार्ड खात्याला DBTसाठी लिंक आहे का. नुसतं आधार लिंक असून चालत नाही, तर सरकारी पैशांसाठी ॲक्टिव्ह असावं लागतं. जर नसेल तर छोटा फॉर्म भरून द्या. तुमचे रखडलेले सर्व हप्ते एकाच वेळी जमा होतील. ह्या ज्या बहिणींचे फॉर्म अपात्र झाले त्यांनी घाबरू नका. 30 एप्रिलपर्यंत मुदत पाडली आहे. नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून त्याची माहिती तपासा. जर तुमची सरकारी नोकरीवर हो असेल तर हो केलं असेल तर आता नाही करून अपडेट करा. तुमच्या अर्जाला जो मोबाईल नंबर दिला तो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का तपासा. जर नंबर वेगळा असेल तर OTP येत नाही, म्हणून तो हप्ता थांबतो. मार्च महिन्याची लाभार्थी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नगरपालिकेत होईल. तिथे जाऊन तुमचं नाव पात्र यादीत नाही याची खात्री करा. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आणि तुमच्या समस्या सरकारपर्यंत नेण्यासाठी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले आहेत का? उदाहरणार्थ 1, 2, 3 तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमची KYC अजून बाकी आहे का? तुम्ही कमेंट केली नाही तर मला समजेल की कोणत्या जिल्ह्यात जास्त तांत्रिक अडचणी येत आहे, जेणेकरून मी तुमच्या व्हिडिओत त्यावर तोडगा सांगू शकेल. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर आपल्या इतर गरीब पोरचं बहिणींना हा व्हिडिओ WhatsApp ॲपवर नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती एखाद्या बहिणीच्या घरातील फूल पेटवायला मदत करू शकते. अशाच ताज्या आणि खऱ्या अपडेट्ससाठी आपल्याच चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी दाबा. पुन्हा भेटूया महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.